नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं की कशा प्रकारे अद्वैतने स्वतः कलाला शिक्षणासाठी मोटिवेट केलेलं असतं. तर कशा प्रकारे अद्वैत स्वतः कलाचा फाईन आर्टच्या डिग्रीचा फॉर्म घेऊन आलेला असतो आणि कलाचं त्याने कॉलेजमध्ये ॲडमिशन देखील करून दिलेलं असतं. त्यावेळी सरोजने कलाला अट घातलेली असते की तुला जर कॉलेज करायचं आहे तर तू कर, परंतु चांदेकरांच्या सुनेचे सगळे कर्तव्य तुला पार पाडता आले पाहिजे. घरातल्या कुठल्याही कामात हलगर्जीपणा चालणार नाही. तुला आमच्या कंपनीसाठी डिझायनिंग द्यायचे, यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही आणि हे सगळं सांभाळून जर तुला तुझी डिग्री कंप्लीट करायची असेल तर तू करू शकतेस, नाहीतर आताच नाही म्हणून सांग. तर कलाने सरोजची ती अट सुद्धा मान्य केलेली असते. मग आता होतं असं की कलाचा आता अद्वैतबद्दल खूप रिस्पेक्ट वाढलेला असतो की अद्वैतने आपल्याला शिक्षणासाठी मोटिवेट केलं. माझी इच्छा नसताना सुद्धा इतक्या दिवसांनंतर मलाही वाटलं नव्हतं की मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेल, परंतु केवळ अद्वैतमुळे ही गोष्ट शक्य झाली. त्यामुळे अद्वैतबद्दल कलाचा आदर आता अजूनच वाढलेला असतो आणि ती अद्वैतच्या अजून प्रेमात पडते. परंतु अद्वैतने हे सगळं कलासाठी केलेलं असतं ते म्हणजे त्याला कलामधला हुनर माहीत असतं, कलामधली जिद्द माहीत असते. कला हे सगळं करू शकते. कला किती गुणी मुलगी आहे, किती टॅलेंटेड आहे. तिचं टॅलेंट असं वाया जाऊ नये, त्याला शिक्षणाची जोड मिळावी अशी अद्वैतची इच्छा असते आणि म्हणून अद्वैतने हे सगळं केलेलं असतं. काय मंडळी, अजून व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो, कसली वाट बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण शेवटी तुम्हालाही माहिती आहे की तुमचं व्हिडिओला लाईक करणं हे आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. धन्यवाद. सरोजने आता कलाला शिक्षणासाठी परमिशन दिलेली असते. तिने सांगितलेलं असतं की तुला शिकायचं तर शिक, फक्त माझ्या 2 अटी मान्य कर. आता सरोज जेव्हा रूममध्ये येते तेव्हा रोहिणी सरोजच्या मागोमाग येते आणि सरोजचे ती कान भरत असते की अगं सरोज वहिनी, तुला काही कळतं का? अगं तू कलाला कशाला परमिशन दिली शिक्षणासाठी? सरोज म्हणते की जाऊ दे ना, मला माहिती आहे ती जास्त दिवस तसंही शिक्षण तिचं करणार नाही. तिला घरातले कामं करता करता आणि चांदेकरांच्या डिझाईन्स पूर्ण करता करताच तिचा सगळा दिवस संपणार आहे आणि ती कॉलेजसाठी अजून कुठला वेळ काढणार आहे? त्यावर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, हे सगळं तू बोलतेस? अगं अजून तू त्या कलाला ओळखलं नाही आहेस. ती खूप चिकट आहे, तुला नाही माहिती. आणि एवढंच सोड की ती जिद्दीसुद्धा आहे. तिने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती कशाही पद्धतीने ती करून दाखवेल. अगदी दिवसाची रात्र करेल, परंतु तिने घेतलेलं काम हे पूर्ण करेल. आत्तापर्यंत तू कलाला नीट ओळखू शकली नसेल, परंतु मला मात्र कला काय आहे ना हे कळलंय. आणि सरोज वहिनी, अगं तुला तर मी शहाणे समजत होते, परंतु तू डायरेक्टली तिला कॉलेजला जाण्याची परमिशन देऊन टाकली. हे बघ, तू हे सगळं करून तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस. तू स्वतः तुझ्या हाताने तुझ्या पायावर धोंडा मारून घेतलायस सरोज वहिनी. सरोज म्हणते की म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? त्यावर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, आता समजा जर कला उद्या शिकली, कलाने डिग्री मिळवली, फाईन आर्टची डिग्री घेऊन ती चांदेकर ज्वेलर्समध्ये जर काम करायला लागली, तर विचार कर अद्वैत तिला किती मोठी पोस्ट देईल. अगं तू तर एक साधी अकाउंटंट आहे, परंतु आपला सगळा बिझनेस हा फक्त डिझाईन्सवर चालतो आणि आपल्या कलेक्शनवर चालतो. जर कला ही त्याची हेड झाली तर मग तू काय करणार आहेस? तू फक्त अकाउंटंट म्हणून काम करणार आहेस का? मग तुला कलाच्या खाली काम करावं लागेल. या गोष्टी लक्षात येत आहे का तुझ्या? आज फक्त काय तर कलाचं शिक्षण नाही आहे म्हणून ती फक्त साध्या डिझाईन्स बनवती, परंतु उद्या जर कलाचं शिक्षण झालं, तिने जर डिग्री घेतली, अगं तिला अद्वैत तुझ्यापेक्षाही मोठी पोस्ट देऊ शकतो. मग तू काय कलाच्या हाताखाली काम करणार आहेस का? मग सरोजचे डोळे उघडतात. सरोज म्हणते की हो ग, याचा तर मी विचारच केला नव्हता. असं कदाचित होऊ शकतं. म्हणजे ही मुलगी जर माझ्या डोईजड झाली तर मी काय करू? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, हीच गोष्टी तुला पटवून देण्यासाठी मी इथे आली आहे आणि मला माहीत होतं की हा प्रॉब्लेम पुढे जाऊन नक्की होणार आहे आणि तू मात्र सगळ्यांसमोर हे बोललीस की मी तुला परमिशन देते म्हणून. तेव्हाच मला खटकलं, तू तिला परमिशन द्यायला नको होती. त्यावर सरोज म्हणते की आता मी काय करू? रोहिणी, आता माझं डोकंच बंद पडायची वेळ आली आहे. त्यावर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तू काळजी करू नको, आपण नक्कीच काहीतरी प्लॅन करूया आणि त्या कलाचं कॉलेजमध्ये जाणंही बंद होईल. रोहिणी सरोजला म्हणते की वहिनी, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की अद्वैत स्वतःहून कलाला म्हणेल की तू उद्यापासून कॉलेजला जाऊ नकोस.
तर सरोज म्हणते की असं काय करता येईल की अद्वैत असं म्हणेल. रोहिणी म्हणते की आपल्याला काहीही करून आता अद्वैतच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण करायचा आहे, ज्यामुळे त्याला कलावर डाऊट येईल आणि कलामध्ये आणि अद्वैतमध्ये जी जवळीक वाढतीये ती जवळीक कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल. सरोज म्हणते की हो, मला काहीही करून अद्वैत आणि कलाला सेपरेट करायचंय. ते दोघं जण एका रूममध्ये राहतात. आता सगळेजण जेवण झाल्यानंतर आपण थोडीच त्यांच्या रूममध्ये जाऊन बसणार आहे की ते काय बोलतात, काय करतात. आणि जर ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं तर मात्र कलाला आपल्या घरातून बाहेर हाकलणं खूप मुश्किल होईल. आपल्याकडे आता हीच योग्य वेळ आहे. जर ह्या योग्य वेळेमध्ये आपण जर पाऊल नाही उचललं तर मात्र ती कला आयुष्यभरासाठी आपल्या चांदेकर घरामध्ये ठाण मानून बसेल. आपल्याला काहीतरी नक्की करावं लागेल. तेव्हा रोहिणी म्हणते की थांब, थोडे दिवस जाऊ दे, आपल्याला कळेलच आपल्याला काय करायचं ते. आपल्याला नक्कीच काहीतरी आयडिया भेटेल. दुसरीकडे कलाला मात्र अद्वैतबद्दल खूप रिस्पेक्ट वाढलेला असतो. अद्वैतने शिक्षणाचा खर्च कलाचा उचललेला असतो. कलाला शिकण्यासाठी त्याने प्रमोट केलेलं असतं आणि कलाच्या शिक्षणाबद्दलची अद्वैतची धडपड बघून आता कला ही अद्वैतवर खूप इम्प्रेस झालेली असते. अद्वैतने आपल्यासाठी एवढं सगळं केलं तर मग आपणही अद्वैतसाठी काहीतरी करणं बनतो असं तिला वाटायला लागतं. आपल्याला अद्वैतला थँक्यू म्हणायचं आहे, परंतु अद्वैतला थँक्यू कसं म्हणायचं? आपण अद्वैतसाठी काहीतरी स्पेशल करायला हवं असं कला ठरवते. आणि मग ती ठरवते की मला तर काही कळत नाही की मुलांना काय आवडतं, मुलांना काय दिल्याने ती इम्प्रेस होतील आणि मी अद्वैतला कसं इम्प्रेस करू, अद्वैतला कशा प्रकारे थँक्यू बोलू. कलाला ते माहीत नसतं. त्यामुळे या गोष्टीसाठी कुठल्या तरी मुलाची आपण मदत घेऊया असं कला ठरवते. आता कलाच्याच कॉलेजचा एक मुलगा असतो जो की कलाचा मित्र असतो. नोट्स वगैरे कला त्याच्यासोबत शेअर करत असते. ते दोघंही एका क्लासमध्ये असतात, त्यामुळे मित्र झालेले असतात. मग कला विचार करते की आपण यालाच विचारूयात का? म्हणजे आपण जर याला विचारलं की मुलांना काय हवं असतं, मुलांना कशा प्रकारे थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यांना इम्प्रेस कसं केलं पाहिजे, मी अद्वैतला कसं गिफ्ट दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आता ती त्या मुलासोबत बोलण्याचं ठरवते. मग कला आता त्या मुलाला कॉल लावते. त्याला कॉल लावलेला असतो. कला त्याला कॉलवर म्हणत असते की हे बघ, मला माझ्या नवऱ्याला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे आणि मी त्याच्यासाठी पहिल्यांदाच असं काहीतरी प्लॅन करते आहे. मला याबद्दल काही एक्सपिरियन्स नाही आहे. त्याला काय आवडेल काय नाही याची मला गॅरंटी नाही आहे. तू प्लीज यामध्ये मला मदत करशील का? त्यावर तो मुलगा म्हणतो की हो, मी का नाही करणार तुला मदत, नक्की करेल. कलाचं आणि त्या मुलाचं प्लॅनिंग सुरू असतं आणि नेमकं त्यावेळी रोहिणी आता कलाचा तो कॉल ऐकते आणि रोहिणीला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ कला अद्वैतसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करते आणि यासाठी तिने कुठल्या तरी मुलगा मित्राची काहीतरी हेल्प घेतली आहे. एक कुठला तरी मुलगा आहे जो की कलाचा मित्र आहे, एवढी गोष्ट आता रोहिणीला पुरेशी असती बॉम्ब फोडायला. मग रोहिणी जाते सरोजकडे. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, माझ्या हाताला आता एक खूप मोठा मासा लागलाय. याचा उपयोग करून आपण त्या कलाला बरोबर अडकवू शकतो. सरोज म्हणते की म्हणजे नक्की काय आहे रोहिणी तुझ्या डोक्यात? तर रोहिणी आता सरोजला सांगू लागते की हे बघ, मी आता कलाचं फोनवरील बोलणं ऐकलं. कला तिच्या कुठल्या तरी मित्रासोबत बोलत होती आणि अद्वैतला सरप्राईज देण्याचं ती प्लॅनिंग करते. आता ही गोष्ट ऐकल्यावर सरोजला खूप राग येतो आणि सरोज म्हणते की काय, त्या मुलीची एवढी मजल की ती आता माझ्या मुलाला सरप्राईज द्यायला लागली आहे, त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. तिची लायकी तरी आहे का अद्वैतला इम्प्रेस करण्याची? तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, या सगळ्या गोष्टीचा विचार तू का करतेयस? अगं, आपल्याला याच गोष्टीचा आता फायदा करून घ्यायचा आहे. सरोज विचारते की आपण या गोष्टीचा कुठला फायदा करून घेऊ शकतो? अगं, ही गोष्ट आपल्याला लॉसमध्येच आणेल ना. त्यावर रोहिणी म्हणते की नाही सरोज वहिनी, तुला माझं प्लॅनिंगच समजलं नाहीये. कला आता अद्वैतला सरप्राईज देण्यासाठी त्या मुलासोबत प्लॅनिंग करतेय, बरोबर. आता आपण या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा. आता कलाचं त्या मुलासोबतचं बोलणं वाढेल कारण तिला अद्वैतसाठी सरप्राईज प्लॅन करायचं आहे आणि त्याच वेळेमध्ये कला एका मुलासोबत बोलतीये. या गोष्टीचा फायदा घेऊन आपण अद्वैतच्या मनात संशय निर्माण करायचा, जेणेकरून अद्वैत कलावर संशय घेईल आणि अद्वैतला कलाचं वागणं आता खटकायला लागेल. सरोजला रोहिणीचा हा प्लॅन आवडतो आणि मग दोघीही आता प्लॅनला सुरुवात करतात. कलाचं तिच्या मित्रासोबत प्लॅनिंग हे सुरू असतं. तिला अद्वैतला काही करून सरप्राईज द्यायचं असतं, त्यामुळे ती त्याच्याशी बोलत असते. परंतु अद्वैतला मात्र या गोष्टीची भनक नसते, कारण अद्वैतला तिला सरप्राईज द्यायचं असतं. म्हणून ती अद्वैतला या सगळ्या गोष्टी सांगू शकत नसते की ती कोणाशी बोलते, काय बोलते. तर सरोज आता या गोष्टीचा फायदा घेते आणि अद्वैतकडे ती येते. अद्वैतला म्हणते, अद्वैत, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. त्यावर अद्वैत म्हणतो की हो आई, बोल ना.
तर सरोज आता अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, खरं तर या गोष्टी मी तुला सांगायला नाही पाहिजे, परंतु मला ज्या गोष्टी दिसल्या त्या मी फक्त तुला सांगते. हे बघ, तू त्या कलाला कॉलेजमध्ये पाठवतोयस, तू त्या कलाला एवढं फ्रीडम दिलंय की तू तिला आता कॉलेजमध्ये जायला सांगतोयस. आणि तुलाही माहिती आहे की तुझं आणि कलाचं रिलेशन काय आहे ते. तुम्ही दोघंही नवरा बायको आहात, परंतु नवरा बायकोसारखं कुठलंच नातं तुमच्या दोघांमध्ये नाही आहे. आणि ज्या अर्थी कला जे वागतीये, म्हणजे अगदी किचनमध्ये सुद्धा ती फोनवर बोलत असते काय, किंवा बाहेर लॉन्समध्ये ती फोनवर बोलते काय, मी तिला खूप फोनवर बोलताना, मेसेजवर रिप्लाय करताना सध्या बघतीये आणि मला तिचं हे वागणं खटकतंय. मला असं वाटतंय की तिचं बाहेर कोणीतरी आहे आणि बाहेर तिचा कोणीतरी प्रियकर आहे असा मला डाऊट येतोय. अद्वैत म्हणतो की नाही का आई, खरे असं नाही करणार, मला माहिती आहे, मी खरेला खूप चांगलं ओळखतो. सरोज म्हणते की हे बघ अद्वैत, माझं काम होतं तुला सांगणं, जर ती असं काही करत असेल तर तिला थांबव. हे बघ, याचं तुला जरी काही घेणं देणं नसलं तरी तू तिची नाळ आता चांदेकर फॅमिलीसोबत जोडली गेली आहे. तिने जर अशा काही गोष्टी केल्या, बाहेर जाऊन जर रंग उधळले, तर आपल्या चांदेकर फॅमिलीला त्याचा खूप मोठा भुर्दंड भरावा लागेल. आणि तिच्यामुळे उगाच आपल्या घराण्याची बदनामी व्हायला नको असं मला वाटतं, म्हणून मी तुला सांगतेय. अद्वैत म्हणतो की नाही आई, असं होऊच शकत नाही, मला माहिती आहे, खरे असं करूच शकत नाही. आता सरोज म्हणते की ठीक आहे, तुला जर तिच्यावर विश्वास असेल तर मी काहीच म्हणणार नाही. सरोज आता बॉम्ब टाकून तिथून निघून गेलेली असते. सरोजने फक्त अद्वैतच्या मनामध्ये एक संशय निर्माण केलेला असतो. आता अद्वैतच्याही मनात कुठे कुठे यायला लागतं की खरंच असं काही असेल का, म्हणजे कलाचं आणि माझं नातं तसंही आमचं नवरा बायकोचं कुठलंही नातं नाही आहे, त्यामुळे खरेचा कोणी बाहेर बॉयफ्रेंड असेल का, असा अद्वैतला आता डाऊट येऊ लागतो. आणि मग अद्वैत आता तिथून पुढे गोष्टी नोटीस करायला लागतो. तोही बघायला लागतो की कला आता कोपऱ्यात जाऊन कोणाशी तरी बोलत असते, कोणाला तरी मेसेज करत असते. मग हिचं नक्की चाललंय काय, आणि ही आता माझ्याशी बोलणंही कमी करतीये, मोबाईलवरच जास्त राहते, याचा विचार आता अद्वैतच्या मनात येतो. आणि मग एक दिवस काय होतं की कला त्या मुलासोबत बोलत असते. तो मुलगा कलाला म्हणत असतो की हे बघ, तुला अद्वैतसाठी जे काही सरप्राईज द्यायचं आहे त्याचं आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया. आपल्याला काय काय करायचंय, कसं कसं करायचंय, त्या पद्धतीने आपण सगळं प्लॅनिंग करूया, मग तू अद्वैतला सरप्राईज दे. तर कला म्हणते की चालेल. कला म्हणते की आपण भेटूयात का, तर तो मुलगा म्हणतो की चालेल, आपण भेटून सगळ्या काही गोष्टी डिस्कस करूया. मग कला त्याला एका कॅफेचा ॲड्रेस देते आणि सांगते की आपण ह्या कॅफेमध्ये भेटूयात, मग आपण भेटूनच सविस्तर या गोष्टीवर बोलूयात. आता अद्वैतने हा कॉल ऐकलेला असतो. अद्वैतला ही गोष्ट माहीत असते की कला आता कोल्हापूरमध्येच एका कॅफेमध्ये एका व्यक्तीला भेटायला जाते, पण ती व्यक्ती कोण आहे असा अद्वैतला डाऊट येतो. म्हणून तो कलाला विचारतो की काय ग, कुठे जातीयस, कोणाला भेटायला जातीयस. त्यावर कला म्हणते की अरे काही नाही चांदेकर, माझी कॉलेजची एक मैत्रीण आहे ना, तिला भेटायला जाते. ॲक्च्युली आम्हाला नोट्सच्या संदर्भात जरा बोलायचं होतं, म्हणून मी तिला भेटायला चालली आहे, असं कला अद्वैतला उत्तर देते. कारण कला अद्वैतला खरं सांगू शकत नसते, अद्वैतला तिला सरप्राईज द्यायचं असतं. मग कला तिथेच फोन ठेवून आता बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते. तेवढ्या झपाट्यात आता अद्वैत लगेचच कलाचा कॉल चेक करतो आणि कॉल हिस्ट्रीमध्ये त्याला मुलाचं नाव दिसतं. कुठल्या तरी मुलासोबत कला बोलत होती हे त्याला समजतं. आणि अद्वैतला आधीच माहीत असतं की कला कुठल्या कॅफेमध्ये याला भेटणार आहे. म्हणून शहानिशा करण्यासाठी आता अद्वैत ठरवतो की मी कलाचा पाठलाग करणार आणि कलाच्या पाठोपाठ जाऊन आता मी तो मुलगा कोण आहे हे शोधून काढणार. मुलाला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये गेलेली असते. तिथे त्यांचं डिस्कशन सुरू असतं की कशा प्रकारे आता अरेंज करायचं. तो मुलगा कलाला सांगत असतो की तू एखादा कॅफेमध्ये एखादा टेबल वगैरे बुक कर, छान वगैरे डेकोरेशन त्यांना करायला सांग, आणि अद्वैतसाठी तू स्पेशल गिफ्टही घे, त्याला एक फुलांचा बुके दे. नवरा काय अद्वैत चांदेकर आहे, त्याच्यामुळे त्याला कुठल्याही एक्सपेन्सिव्ह गोष्टीची काही कमी नाही आहे. त्यामुळे तू त्याला असं गिफ्ट वगैरे देत बसू नकोस. म्हणजे असं अंगठी झालं किंवा एखादा दागिना झालं किंवा मग एखादी महागडी गोष्ट झालं तर हे तू देत बसू नकोस. तू असं कर की त्याला काहीतरी व्हॅल्युएबल गोष्ट दे. म्हणजे असं काहीतरी तुझ्या हातांनी लिहून त्याला दे, असं काहीतरी ग्रीटिंग कार्ड बनव की ज्यामुळे त्याला आनंद होईल. तुझ्या मनातल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त कर, यामुळे तो खूप खुश होईल. तुझ्या हाताने बनवलेली, तुझ्या क्रिएटिव्हिटीने बनवलेली ती गोष्ट असू दे, त्यामुळे त्याला जास्त आनंद होईल. कला म्हणते की चालेल, त्यात तर मी एक्सपर्टच आहे, मी अद्वैतसाठी नक्कीच काहीतरी बनवेल. त्या दोघांचं बोलणं चालू असताना अद्वैत तिथे आलेला असतो आणि अद्वैतने कलाला एका मुलासोबत बघितलेलं असतं.
खरं तर तो कलाचा मित्र असतो, परंतु अद्वैतला आता डाऊट आलेला असतो. अद्वैतला असं वाटायला लागतं की खरंच मी खरेला कॉलेजला पाठवून खूप मोठी चूक केली आणि इथे खरेने जे नव्हतं करायचं तेच करायला लागली. मला आई सांगत होती तरीसुद्धा मी आईवर विश्वास ठेवला नाही, पण आई खरं बोलत होती, ही खरंच कोणाला तरी भेटतीये आणि एवढंच काय तर माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून सुद्धा ठेवतीये. त्यामुळे अद्वैतला आता कलाचा खूप राग आलेला असतो. अद्वैत आता घरी जातो आणि तो सरोजशी बोलतो. सरोजला म्हणतो की आई, तू जे मला सांगत होती ते अगदी बरोबर आहे. खरंच अगं खरेचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे आणि ते कॉलेजमध्ये भेटतात, कॅफेमध्ये भेटतात. आता खरे माझ्याशीही खोटं बोलायला लागली आहे आणि तू सांगत होती की तिच्यामुळे चांदेकरांच्या इज्जतीला धोका निर्माण होऊ शकतो, तर ही गोष्ट खरंच आहे. मला खरंच आता असं वाटायला लागलंय की तिच्यामुळे आपल्या कुटुंबाची इज्जतही जाऊ शकते. सरोज म्हणते की अद्वैत बघितलं तरी मी तुला सांगत होते ना या सगळ्या गोष्टी. मला माहिती आहे रे ती मुलगी कशी आहे. मी फक्त तुला सावध करण्याचा प्रयत्न करत होते आणि तू प्रत्येक वेळी आईची बाजू सोडून त्याच मुलीची बाजू घेत होतास, म्हणून मला ही गोष्ट पटत नव्हती. अरे खरं तर त्या मुलीला आत्तापर्यंत कधीच आपण घराबाहेर काढायला पाहिजे होतं. मी घराबाहेर तिला काढायलाही निघाले होते, परंतु तू मला थांबवलं आणि आबांच्या डोळ्यावर सुद्धा तिने पट्टी बांधून ठेवली आहे. त्यामुळे आबांना चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकही कळत नाही. अद्वैत म्हणतो की हो आई, तू बरोबर बोलतीयस. त्यानंतर कला आता त्या मुलाला भेटून घरी आलेली असते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला जरा तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि प्लीज तू मला एका कॅफेमध्ये भेटशील का आणि तू तिथे येशील का. अद्वैत म्हणतो की नाही, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आणि मला तुला भेटण्यात आणि तुझ्याशी बोलण्यात आणि तेही बाहेर जाऊन काहीही इंटरेस्ट नाही आहे. कला म्हणते की अद्वैत प्लीज प्लीज मला तू एकदा भेट ना. असं समज की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आता अद्वैतच्या मनात विचार येतो की सरप्राईज म्हणजे ही कला त्या मुलाला तर मला भेटवणार नसेल ना आणि डायरेक्ट मला हे सरप्राईज नाही देणार ना की अद्वैत मी तुला डिवोर्स देऊन ह्या मुलाशी लग्न करतेय किंवा मला हा आवडतोय, तसेही आपल्यात कुठलेही संबंध नाही आहेत वगैरे वगैरे. असं सरप्राईज तर मला कला देणार नाही आहे ना. याची शहानिशा करण्यासाठी मग अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे, मला सरप्राईज देणार आहेस ना तू, येईल मी तुझं सरप्राईज बघायला. असं जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो तेव्हा कला खूप खुश होते. तिला असं वाटतं की अद्वैत आता माझ्यासोबत येणार म्हणजे मला अद्वैतला माझ्या मनातलंही बोलता येईल, त्याला सगळ्या गोष्टी सांगता येईल आणि त्याला मी बनवलेलं गिफ्टही त्याला देता येईल. कला खूप खुश असते. कला आता तयारीला लागलेली असते. आता सरोजने रोहिणीला सांगितलेलं असतं की अद्वैतच्या मनात कलाबद्दल पूर्ण गैरसमज निर्माण झालाय. कलाचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे ही गोष्ट अद्वैतला आता पटली आहे. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, आपल्याला हेच तर हवं होतं. आता आपल्याला सगळ्यात मोठा बॉम्ब टाकायचा आहे. सगळ्यात मोठं प्लॅनिंग आता आपलं इथून सुरू होणार आहे. सरोज म्हणते की म्हणजे आता ह्याच्या पुढे पण आपल्याला प्लॅन करायचंय. रोहिणी म्हणते की हो सरोज वहिनी, हे बघ आता आपल्याला काय करायचं आहे, कला अद्वैतला काय सरप्राईज देणार आहे ही गोष्ट आपल्या दोघींना माहिती आहे, परंतु ही गोष्ट अद्वैतला माहीत नाहीये. समजा जर उद्या अद्वैत त्या कॅफेमध्ये पोहोचला तर अद्वैतला कळेल ना की कलाने त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि तिच्या आयुष्यात कुठलाही मुलगा नाहीये. आता आपल्याला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. कॅफेपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपल्याला कलाला तिथून गायब करायचंय. कलाला आपल्याला किडनॅप करायचंय. सरोज म्हणते की रोहिणी, काय बोलतीयस तू, हे किडनॅपिंग वगैरे आपण नाही करणार. त्यावर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तुला ही कला घरामध्ये नको आहे ना, मग तुला हे करावंच लागेल. सरोज म्हणते की अगं पण आपण हे सगळं कसं करायचं. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तू त्याची काहीच काळजी घेऊ नकोस. हे बघ, माझ्याकडे अशा माणसांचा नंबर आहे, एक गुंडा आहे की तो हे सगळे कामं करतो. मी त्यालाच डायरेक्टली कलाला किडनॅप करायला सांगते. त्याची माणसं बरोबर कलाला किडनॅप करतील. मग सरोजचा आणि रोहिणीचा हा प्लॅन ठरतो आणि त्या प्लॅननुसार आता ते वर्क करत असतात. तर दुसऱ्या दिवशी आता कलाने सगळं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. तिने अद्वैतसाठी छान छान अशा वस्तू बनवलेल्या असतात. तिने अद्वैतसाठी ग्रीटिंग कार्ड लिहिलेले असतात. त्यात तिने अद्वैतबद्दलच्या ज्या काही चांगल्या भावना असतात त्या लिहिलेल्या असतात. अद्वैत किती चांगला आहे हे त्यामध्ये लिहिलेलं असतं. खरं तर काय की एका साईडने तिने अद्वैतला इम्प्रेस करण्याची पूर्ण तयारी केलेली असते. कलाने मस्त टेबल बुक केलेला असतो, छान असा कॅफे असतो, वातावरण छान असतं. त्या कॅफेमध्ये कला आता पहिल्यांदाच जाऊन पोहोचलेली असते, कारण तिला सगळं अरेंज करायचं असतं. कॅफेचे जे मॅनेजर असतात त्यांनी सुद्धा कलाला सगळी तयारी करण्यात मदत केलेली असते. त्यांना माहीत असतं की कला ही अद्वैतला सरप्राईज देणार आहे. सगळं काही त्यांना माहीत असतं आणि कलाने त्यांच्याच मदतीने सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात. तर अद्वैत सुद्धा आता कॅफेमध्ये यायला निघालेला असतो. कॅफेमध्ये कलाची सगळी काही डेकोरेशनची सगळी तयारी झालेली असते. सरप्राईज पूर्ण प्लॅन असतं
आणि त्याचवेळी रोहिणीने जे गुंड पाठवलेले असते त्यातला एक गुंड आता कलाकडे जातो आणि कलाला तो सांगतो की अद्वैत चांदेकर तुमचे मिस्टर आहे का? तर कला म्हणते की हो, ते माझेच मिस्टर आहे. काय झालं? त्यावर तो माणूस सांगतो की बाहेर त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकल्यावर कला आता खूप घाबरते आणि कला सगळ्या हातातल्या गोष्टी टाकून आता रस्त्यावर पळायला सुरुवात करते. रस्त्यावर पळायला जात असताना आता एक गाडी येते आणि त्या गाडीने कलाला किडनॅप केलेलं असतं. त्यामध्ये 2 माणसं असतात आणि त्या 2 माणसांनी आता कलाला गाडीत खेचलेलं असतं आणि ते माणसं आता कलाला किडनॅप करून तिथून घेऊन जातात. अद्वैत त्यावेळी त्याच रस्त्याने येत असतो आणि त्याच रस्त्याने कलाची गाडी जात असते, परंतु तरीसुद्धा अद्वैतचं त्या गाडीकडे लक्ष गेलेलं नसतं. कलाला अद्वैतची गाडी ओळखू आलेली असते, पण तिच्या तोंडाला पट्टी बांधल्यामुळे कलाला ओरडता येत नसतं आणि अद्वैत तिच्यापासूनच पास झालेला असतो. आता ठरल्याप्रमाणे अद्वैत कलाने ज्या कॅफेमध्ये त्याला बोलावलेलं असतं त्या कॅफेमध्ये अद्वैत आलेला असतो. खूप वेळची वाट बघतो, परंतु कलाच येत नाही. आता कला कुठे गेली आहे हा खूप मोठा प्रश्न त्याला पडतो. कलाला तो फोन ट्राय करत असतो तर कलाचा फोन स्विच ऑफ येत असतो. त्यामुळे आता नक्की झालंय तरी काय या गोष्टीचा आता अद्वैतला काहीच भनक लागत नसते. मग अद्वैत आता खूप वेळ कलाची वाट बघतो. खूप वेळ वाट बघूनही कला आलेली नसते. त्यामुळे अद्वैत ठरवतो की आता आपण घरी जाणं बेटर असेल. अद्वैत आता घरी गेलेला असतो. अद्वैत घरी जातो आणि घरी येऊन तो सरोजला विचारतो की काय गाई, कला आली का? त्यावर सरोज म्हणते की नाही रे, ती तर अजून नाही आली आहे. सरोजला सगळं माहीत असतं की कलाला किडनॅप केले, पण ती म्हणते की नाही, मला नाही माहिती. आजकाल तर काय तिच्या सगळ्याच वेळा चेंज झालाय. ती कधीही येते कधीही जाते. तिला काही शिस्त नावाचा प्रकारच राहिला नाहीये. अद्वैत आता तसाच तिथून बेडरूममध्ये निघून जातो. त्यानंतर आता खूप वेळ झालेला असतो तरीसुद्धा कला आलेली नसते. आता सगळ्यांचे जेवणही झालेले असतात तरीसुद्धा कला येत नाही. मग आता अद्वैतला जरा डाऊट व्हायला लागतो की ही खरे अजून आली का नाही. 10 वाजलेले असतात, 11 वाजलेले असतात, 12 वाजलेले असतात तरीसुद्धा कला ही घरी आलेली नसते. मग कला गेली तर गेली कुठे असा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो. अद्वैत आता ठरवतो की तो कलाला शोधायला जाणार. त्यावेळी सरोज अद्वैतला थांबवते आणि म्हणते की अद्वैत, मला माहिती आहे कला कुठे असेल. अद्वैत म्हणतो की कुठे? तर सरोज म्हणते की हे बघ अद्वैत, मी तुला बोलले नाही, परंतु मी 2-3 वेळा कलाचं फोनवरील बोलणं ऐकलंय आणि ती कोणाच्या तरी प्रेमात आहे. तिचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे आणि मला असं वाटतंय की ती त्या मुलासोबत पळून गेली असेल आणि ती त्या मुलासोबतच पळून, फोन स्विच ऑफ आहे. त्यातून तर मला एकच कळतंय की ती नक्कीच कुठेतरी पळून गेली आहे, कारण खरे कुटुंबांना सुद्धा माहीत नाही आहे की कला कुठे गेली आहे. जर कला जाऊन कुठे जाणार आहे, गेली असती ती तिच्या माहेरी, परंतु कला तिच्या माहेरीही नाही आहे. मग याचा अर्थ ती त्या मुलासोबत पळून गेली आहे. आता अद्वैतला सुद्धा ही गोष्ट खरं वाटायला लागते, कारण आई आधी एक गोष्ट बोललेली असते ती खरी निघालेली असते. त्यामुळे आता ही गोष्ट सुद्धा खरी आहे की काय असा अद्वैतला डाऊट येतो आणि अद्वैत आता या गोष्टीवर विचार करू लागतो. परंतु कला आता किडनॅप झालेली असते आणि रोहिणीच्या गुंडांनीच कलाला किडनॅप केलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच डिस्कस करणार आहोत, कारण पूर्ण जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. पण तुम्हाला जर या व्हिडिओचा पार्ट 2 बघायचा असेल, यापुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल, तर नक्की कमेंट करा पार्ट 2 साठी. लवकरात लवकर आपल्या चॅनलवर पार्ट 2 सुद्धा अपलोड होईल. आणि त्याचबरोबर आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.